मॅडम तुम्ही मला बोलावलं? हो, मीच बोलावलं तुला. सर्व शिक्षक तुझे कंप्लेंट करतात तू शाळेत उशिरा येतं म्हणून. सॉरी मॅडम, याच्या पुढे असं नाही होणार. ठीक आहे, उद्यापासून तू लवकर येशील. जर उशिरा आली ना तर तुला पनिशमेंट मिळेल. हो मॅडम. तुला म्हटलं होतं ना उद्यापासून लवकर येशील म्हणून. तू आजही उशिरा आली. किती वेळा समजायचं तुला? तुला समजत नाही का ग? चल हात पुढं कर आता. हात पुढं कर. लागते हो मॅडम, खूप लागते हो मॅडम. हे बघ, उद्यापासून जर तू शाळेत उशिरा आली ना तर तुझ्या आई वडिलांना बोलवून तुला शाळेतून काढण्यात येईल. बेटा, जीवनात जर काही बनायचं असेल ना तर मेहनत करावी लागते. मला अशी आळशी मुलं आवडत नाही. हो मॅडम, आता उद्यापासून नक्की येणार मी. पण माझ्या आई वडिलांना नका सांगू. मी खरंच उद्यापासून लवकर येणार. ही तर नेहा आहे ना? काय ग पोरी, आज पण तुझी आई आली नाही काय? तुलाच पाठवलं कामावर? आणि एवढा उशीर का बरं करते तू? आम्हाला पण काम असतात ना. ओ काकू, माझ्या आईची तब्येत खूपच खराब झाली होती. आज तिला दवाखान्यात भरती केलं. मी तुमचे सगळे कामं करून देतो ना. माझ्या आईची तब्येत चांगली होईपर्यंत मीच येते काकू. तुमच्या घरचे सगळे कामं करून देत जाणार. बरोबर, ठीक आहे बेटा. आज याच्यानंतर उशीर नको करू. कर लवकर लवकर काम. काकू, करतो मी सगळे काम. सॉरी मॅडम, आज मी शाळेत लेट आली. प्लीज माझ्या आईला नका सांगू ना. प्लीज मॅडम, मला शाळेतून नका काढू मॅडम. प्लीज, मला खूप शिकायचं आहे. बेटा, पनिशमेंट मॅडम? पनिशमेंट नाही बेटा, आज तुला मी माफ केलं. माफ केलं म्हणजे मॅडम? कधी कधी कारण बरोबर असेल ना तर माफ करावं लागते बेटा. आणि तुला 1 घंटा लेट येण्याची परमिशन पण देते. जेथपर्यंत तुझ्या आईची तब्येत बरोबर होत नाही ना तेथपर्यंत. मॅडम, तुम्हाला कसं माहित माझ्या आईची तब्येत खराब आहे म्हणून? तू जे काम करत आहे ना बेटा ते मन लावून कर. तुझी आई लवकर बरी होईल. बेटा, तुला कधीही आणि केव्हाही गरज पडेल ना तर मला सांगशील. मी तुझी मदत जरूर करेल बेटा. हे तुम्हाला कसं माहित मॅडम की माझ्या आईची तब्येत खराब आहे आणि मी तिला मदत करते म्हणून? मला सर्व माहित आहे बेटा. तुझी प्रिन्सिपल आहे ना आणि तू आपल्या जीवनात मेहनत करशील ना तू खरंच पुढे जाशील बेटा. जा आता वर्गात जाऊन बस. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच.